कायम अशी इच्छा होती की भारतीय विद्यार्थ्यांचा स्पेसिफिकली तरुणांचा असा विकास व्हावा, त्यांचा सर्वंकष हॉलिस्टिक डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि समाजाप्रती काहीतरी त्यांनी केलं पाहिजे ही अपेक्षा कायम त्यांच्या मनात होती. पण जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी त्यांच्या संकल्पनेतून 1917 पाहिजे यासाठी त्या ठिकाणी तुम्ही शिबिरामध्ये आलेला आहात. तर ही जाणीव तुम्ही सुरुवातीला ठेवा आणि इथून जसे की आता गावचे सरपंच प्रदीपदादा शेळके यांनी सांगितलं किंवा काहीतरी अकोलेची जी फिलॉसॉफी आहे ती तुम्ही या ठिकाणी इथून घेऊन जावी. त्या उद्देशानं थोडंसं तुम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाला चालना मिळेल त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा. शिवाय 2 त्या ठिकाणी वेगळे अँगल आहेत. एक डिझास्टर मॅनेजमेंट आणि तुमचं जे डिग्निटी ऑफ द लेबर या गोष्टी तुम्हाला या कॅम्पमधून शिकायला मिळतील. तुम्ही कॉलेजमध्ये पाहता कर्मचारी आहेत की जे शिपाई लोक आहेत ते झोडून काढतात. तर हे काम हे असं नाहीये किंवा हे हाय लेवलचं काम नाही, लो लेवलचं काम आहे. तर इथून तुम्हाला गावाची स्वच्छता करायचं ती मुली झाडून काढते. झाडून काढणे हे लो लेवलचं काम आहे किंवा तो शिपाई काहीतरी लो लेवलचं काम करतोय ही अशी भावना नको आहे. तर त्या कामाबद्दल एक आदर त्या ठिकाणी तुम्हाला हे व्हावा ही पण भावना त्या ठिकाणी विकसित झाली पाहिजे. म्हणून हे अँगल थोडेसे डेव्हलप करायचे. काशी एनएसएस स्कीम आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला त्यामधून त्या ठिकाणी शिकायला मिळेल. या ठिकाणी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ फार्मसी, कॉलेज ऑफ IBM-RD याचा एनएसएस कॅम्पचा उद्घाटनाचा समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे. या समारंभासाठी गावाचे सन्माननीय सरपंच प्रदीपदादा शेळके सर, कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य पवार सर, IBM-RDचे प्राचार्य धर्माधिकारी सर या सर्वजण वेळ काढून या समारंभाला त्यांनी उपस्थिती दर्शवली. त्यासाठी मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच ग्रॅटिट्यूड इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, टू बी थँकफुल इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तर या समारंभासाठी या आपल्या एनएसएस कॅम्पसाठी माझे सगळे इंजिनिअरिंगचे कोऑर्डिनेटर्स, फार्मसीचे कोऑर्डिनेटर्स, MBA कॉलेजचे कोऑर्डिनेटर्स, कार्यक्रम अधिकारी हे सगळे दिवस रात्र झटत आहेत. या गावचे सुपुत्र रवींद्र शेलार सर त्यांचं सुरुवातीपासून त्या ठिकाणी म्हणजे ते